विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघाती पद्धतीने मांडेल असं संजय राऊत म्हणाले। अनेक विषयांवरची चर्चा घडवून आणली जाईल, सरकारची कोंडी होईल या भीतीपोटी विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर सरकार डरपोक आहे असं संजय राऊत म्हणाले। शाहीला कलंक लावणारा एक कृत्य आहे। विधान परिषदेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करेल या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा असणं ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे। तर दोन्ही सभागृही विरोधी पक्षनेत्या विनाच आहे आणि विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय मांडेल, अनेक विषयांवरची चर्चा घडवून आणली जाईल आणि भीतीपोटी विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर हे सरकार डरपोक आहे असं संजय राऊत म्हणाले। आज सकाळी माध्यमांशी बोलताना सरकारची कोंडी होईल अशी त्यांना भीती वाटते, त्यामुळे अधिवेशन हे पूर्णपणे विरोधी पक्षनेत्या विनाच होणार आहे। याच मुद्द्यावरनं संजय राऊतांनी सरकारवरती टीका केली। भीती वाटते म्हणून विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर हे सरकार डरपोक आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। जर विरोधी पक्षनेता असेल तर सरकारची कोंडी होईल, अनेक विषय घणाघाती पद्धतीने मांडले जातील आणि म्हणूनच भीती आहे सरकारला असं संजय राऊतांचं म्हणणं।